नमस्कार मैत्रिणींनो, मी अनुराधा अनुज होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर ना मला आज झाला आहे कामावरनं यायला उशीर. कारण की मला थोडंसं सामान पण उद्या गुरुवार आहे ना, त्याच्यासाठी थोडंसं सामान वगैरे घ्यायचं होतं आणि कामावरनं उशीर आल्याच्यानंतर माझी सगळी अशीच गडबड चालू असते. तुमची अशी कधी गडबड वगैरे होते का? म्हणजे जे जॉब करणाऱ्या महिला आहेत, ज्या ताई आहेत किंवा ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, त्या जॉबवरनं उशिरा येतात केव्हा-केव्हा. तर त्यांची अशी गडबड होते का? की बाबा आदल्या दिवशीची तयारी करायची असते आणि मग परत काय करायचं, काय नाही. कारण का माझ्याकडे ना भाज्यासुद्धा नव्हत्या आणि त्याच्यात मी ना एकच भाजी घेऊन आलेली आहे. कारण का हे सगळं सामान घेता मला उशीर झालेला आहे आणि माझे तेवढे पेशन्स नसतात की अजून काहीतरी मार्केट फिरण्याचे. कारण का माझ्या हातामध्ये ऑलरेडी 2-2 बॅगा असतात. परत ह्या भाजीची पिशवी वगैरे असेल ना, तर मला ना खरंच मार्केट वगैरे फिरायला शक्यच होत नाही. तर इथे ना मस्तपैकी फक्त मी उद्याचं सगळं सामान वगैरे आणलेलं आहे आणि हे वांगी आणलेले आहे की जेणेकरून मी विचार केला की घरी जाऊन बघूया, एकतर वांगं भात वगैरे करेल किंवा वांग्याची भाजी अशी एकच बनवेल आणि भात बनवेल. पण घरी येऊन बघितलं ना तर माझं दुपारचं जेवण वगैरे मी बघितलं सगळं. त्याच्यामध्ये ना मी दुपारी ना मटार आणि बटाटा एक घालून ना अशी मस्तपैकी आमटी केली होती. एक घट्ट अशी आमटी केली होती जेणेकरून ना भातावरती ती होऊन जाईल. तर इथे ती थोडीशी भाजी आमटी उरलेली होती ना, तर ती आता मी गरम करायला ठेवलेली आहे आणि दुसऱ्या साईडला मी सगळ्या भाज्या वगैरे आहेत ना, त्या कापायला वगैरे सुरुवात करणार आहे. मग माझा तो बेत कॅन्सलच झाला की एक वांगं भात वगैरे करण्याचं. कारण की मी आता थोडासा भात पण होता दुपारचा आणि वांग्याची इथे आमटीसुद्धा होती. तर मी बोलले की चला आता थोडासा अजून एक वाटीचा भात घालायचा आणि बाकी सगळं जेवणाला सुरुवात केलेली आहे. आणि खरं सांगते, जेव्हा उशीर होतं ना आणि मला तर शक्यतो माझं तेच असतं. कारण का पार्लरचं काम जेव्हा करायला जाते ना, तेव्हा शक्यतो मी ना दुपारची जात असते. खूप कमी असा वेळ असतो की मी सकाळी वगैरे जाते. कोणाला सकाळी पाहिजे असतं, सगळेजणांना जेव्हा ऑर्डरला जायचं असतं ना, सगळेजण आपापल्या सोयीनुसार बोलवत असतात. मग तिथे माझी मर्जी चालत नाही की बाबा नाही, मी ह्या टायमाला नाही, त्या टायमाला येईल, त्या टायमाला नाही, माझं हे झालं पाहिजे, हे आपण ना एक्सक्यूज देऊ शकत नाही. जेव्हा समोरच्या व्यक्तीला ना ऐन टायमाला जसं पाहिजे असतं ना, तेव्हा आपल्याला निघायचं असतं. तर आज माझी ना मी सकाळी निघाली होती. 12 वाजल्यापासून माझी ऑर्डर होती आणि सकाळचं जेवण वगैरे दुपारसाठी मी बनवून गेले होते. तर आता ना मला रात्रीच्या जेवणात मला अक्षरशः खरंच सुचत नव्हतं आणि मी आली होती ना 9 वाजता आली होती. घरात भाज्या वगैरे काहीच नव्हतं. तर मी आली की आता काय बनवू मला खरंच सुचत नव्हतं. तर त्यामध्ये चला मग मी विचार केला, घरी येऊन सगळं चेक केल्याच्यानंतर वांगा बटाट्याची फायनली भाजी बनवायची. तर इथे मस्तपैकी ना 4च म्हणजे पाव किलो वांगीमध्ये 6 वांगी आली होती आणि त्याच्यामधले मी 4 बनवायला घेतलेले, 2 बटाटे घातले आहेत, 1 टोमॅटो आणि 1 कांदा मी याच्यात घालणार आहे. तर बटाटे आणि वांगी आहेत ना, ते मी पाण्यामध्ये कापून ठेवलेले आहेत. नाहीतर मग ते असेच जर प्लेटमध्ये कापून ठेवले असेल ना धुवून वगैरे, तर ते काळे पडतात ना. म्हणून मोस्ट ऑफ सगळीजणं मीच अशी नाही, सगळीजणं असे आहेत की ना वांगी बटाटे जेव्हा पण कापतात ना पाण्यामध्येच कापतात. सगळ्यांनाच माहिती आहे की ते काळे पडतात ना म्हणून. तर इथे वांगी बटाटे मी कापून ठेवलेले आहे. त्याच्यानंतर आता फोडणीसाठी 1 कांदा आणि टोमॅटो ना कापून ठेवला होता, तो मी इथे फोडणीला घातलेला आहे. मस्तपैकी कुकरमध्येच मी भाजी गरगरीत अशी बनवणार आहे. तेल घातल्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे. छान तेलात परतल्याच्यानंतर ना माझ्याकडे ना जिंजर गार्लिक मिरचीची अशी ना पेस्ट बनवून ठेवलेली आहे. ती घातलेली आहे. छान ती पण परतून घेतलेली आहे तेलात. त्याच्यानंतर मी कुठलेच मसाले घालणार नाही आहे. फक्त ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि 2 छोटे चमचे, म्हणजे ह्याच्यामध्ये हा प्लास्टिकचा आहे माझ्याकडे मोठ्या मसाल्याच्या डब्यातला ना, त्यानेच मी 1.5 चमचा घातलेला आहे. छान परतून घेतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी माझा ना वाटलेला मसाला असतो, कांदा लसूण वाटण बनवून ठेवलेलं असतं ना, ते घातलेलं आणि छान परतून घेतलेलं आहे. तर ते छान एका साईडला होतं तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते की दुपारी मी ही आमटी बनवली होती. ह्याच्यामध्ये मी ना थोडेसे मटार घातले होते आणि एकच बटाटा घातला होता आणि अख्ख्या मसूरची ही आमटी आहे. तर ती मस्तपैकी गरम करून घेतलेली आहे आता. आणि ना इथे छान माझं कांदा मसाला वगैरे सगळं परतून झालेलं आहे. ह्याच्यामध्ये मी ना कापलेले बटाटे आणि वांगी आहेत ना, खूप मीडियम पीसेस केलेले आहेत, खूप मोठे नाहीत आणि एकदम छोटे नाही आहेत. ते मी ह्याच्यात घातले आहे. तेलात छान मसाल्यामध्ये परतून घेतलेलं आहे. त्यानंतर ना ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं ना शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. मोस्ट ऑफ ना शेंगदाण्याचं कूट आमच्याकडे
म्हणजे कोकण भागामध्ये ना शेंगदाण्याचं कूट वगैरे वापरलं जात नाही. पण एक ठराविक अशा भाज्या असतात ना, की जसं वांग्याचं भरीत, वांग्याची कोणतीही भाजी बनवा त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आहे ना छान लागतं. किंवा आपण दोडक्याचं भरीत वगैरे करतो किंवा कोणत्याही प्रकारचं भरीत जेव्हा करतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये ना शेंगदाण्याचं कूट जरा घातलं की छान लागते. ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून घेतलेलं आहे थोडंसं. मस्तपैकी पाणी वगैरे घातलेलं आहे. जेवढं मला भाजी गरगरीत पाहिजे आहे ना, त्याच्या हिशोबाने मी पाणी घातलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता मी कुकरला झाकण मारून घेणार आहे. आणि कुकरला फक्त मी 2च शिट्या काढून घेणार आहे. जास्त काढायची गरजच लागत नाही. लगेच माझी भाजी होऊन जाते. तर इथे ना मी चला बोलते की माझ्याकडे तांदूळसुद्धा संपलेले होते. तर आता मी सकाळी मागवलेले तर ते संध्याकाळपर्यंत आले होते. सकाळचा माझा भात झाला होता. पण ना आता संध्याकाळसाठी होते, पण म्हणजे अगदीच खाली तळाला एकदम तांदूळ गेले होते ना, तर मी बोलले आता नवीनच गोणी मागवलेली आहे, तर मी ह्याच्यातलेच थोडेसे भात घालून बघणार आहे. आणि एकच वाटीचा घालायचा आहे ना, त्याच्यामुळे मी बोलले की आता चल म्हणजे ह्याच्यातलाच मी टेस्ट करते की भात माझा म्हणजे चांगला आहे की नाही, तांदूळ जुना आहे की नवीन आहे, कसं आहे ते मला टेस्ट करायला पण मिळेल. म्हणून मी ना तांदळाची गोणी आत्ताच फोडायला घेतलेली आहे. तर तुम्हाला माहिती असेल की तांदळाच्या गोण्या कशा शिवलेल्या असतात ना, मला ना त्या पद्धतशीर असं दोरा खेचूनच खोलायला खूप मजा येते. म्हणजे मी बघत असते की माझ्याने जेणेकरून असं खुलतं काय. पण मी शक्यतो ना अशीच खोलत असते. मी कधीच असं ना कापत नाही त्याला. तर मस्तपैकी मी खूप ट्राय केल्याच्यानंतर हे असे मस्तपैकी माझे दोरे ना खुललेले आहेत गोणीचे. तर खूप भारी वाटतं म्हणजे ॲक्च्युली ना जेव्हा हे खोलते ना मी, असं वाटतं की अरे वा, मला हे ना सगळं व्यवस्थित असं खोलता येतं. तर ना त्याच्यानंतर माझं हे काम झाल्याच्यानंतर मी याच्यामध्ये फक्त एक वाटी बघा ते भात म्हणजे टोपामध्ये तांदूळ घेतलेला आहे. आणि मी पहिला आता जाऊन भात घालणार आहे. आता ही गोणी मी अशीच ठेवणार आहे, कारण का मी सांगेल मनोहरला नंतर उचलून मग अर्धा मी डब्यामध्ये ओतून ठेवेल आणि अर्धं अशीच बांधून ठेवेल, कारण का 30 किलोची गोणी आहे ना, आणि 15 किलोच डब्यामध्ये फक्त तांदूळ राहतात. इथे मस्त की तांदूळ वगैरे धुवून घेतलेला आहे आणि मी इथं भात बनवायला ठेवलेला आहे. इथे बघू शकता भाजी इतकी छान झाली होती ना, म्हणजे फक्त वरून अशी दिसते, पण जेव्हा मी फिरवली ना मस्तपैकी म्हणजे पळीने व्यवस्थित अशी फिरवून घेतली ना भाजी पूर्ण, तर छान अशी गरगरीत झाली होती. आणि त्याच्यानंतर आता ना मी भाजी वगैरे एका साईडला ठेवलेली आहे. भात एका साईडला होतो आहे. माझी डाळ दुपारची पण गरम झालेली आहे. आणि आता वांग्याची भाजी बनवली ना, म्हणून भाकरी झालीच पाहिजे आहे. मला आयुष केव्हापासून बोलतो आहे की भाकरी बनव, भाकरी बनव. पण कुठल्या भाजीबरोबर बनवायची ना, मी प्रॉपर अशी भाजी वगैरे बनवतच नव्हती ना, की जेणेकरून भाकरी त्याच्यावर खाल्ली जाईल. इतका उशीर झाला होता, मला अक्षरशः कंटाळा आला होता, की आता मला असं वाटलेलं की बस म्हणजे आमटी होती, भात घातलेला आणि मला भाकरी वगैरे बनवायला खरंच कंटाळा आला होता. पण काय आहे, केव्हा केव्हा मला पण असं वाटतं की भाजी इतकी छान चमचमीत झालेली आहे ना, तर ह्याच्याबरोबर भाकरी तर झालीच पाहिजे आहे. मग मी मनोहरला पण विचारलं, तू भाकरी खाशील का? तर तो बोलला की हो खाईल. त्याच्यामुळे ना मग आता मी भाकरी बनवण्याचाच बेत केलेला आहे. सकाळचं चपातीचं पीठ आहे उरलेलं, पण वांग्याची भाजी आहे ना मस्तपैकी शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून केलेली आहे. त्याच्यामुळे मग विचार बदलला आणि भाकरीच बनवायला घेतलेली आहे. आणि खरंच जेव्हा आयुष आला आणि जेवायला बसला ना, तेव्हा तो मला बोलतो, "अरे वा, तू आज भाकरी बनवली काय?" खूप खुश झाला तो. त्याला भाकरी म्हणजे खूप आवडते, चपातीपेक्षा भाकरी त्याला खूप आवडते. मग तो कोणत्या पण प्रकार म्हणजे त्याला चिकन मटन बरोबर दिली तरी तो खायला एकदम तयार आहे. आणि सकाळ संध्याकाळ दिली ना बनवून तरी पण खायला तो एकदम तयार असतो. पण मला खूप कंटाळा येतो, म्हणजे कामावरून आल्याच्यानंतर वगैरे थकायला होतं ना, मग बनवण्याचे तेवढे पेशन्स राहत नाहीत ना, त्याच्यासाठी मला खूप कंटाळा येतो. तर इथे मी भाकरी बनवायला घेतली ना, माझी पहिली भाकरी ना अजिबात फुगली नाही. जशी शेकवत होती मी व्यवस्थित त्याला साईडने काढत त्याचे दाबून दाबून शेकवले, पण माझी भाकरी फुगलीच नाही. बाकीचे 3 तुम्ही भाकरी बघू शकता, मस्तपैकी टम्म असे गरगरीत फुगलेल्या आहेत. फक्त 4च मोजून भाकऱ्या बनवलेल्या आहेत. तर इथे मस्तपैकी म्हणजे आता फायनली भाकऱ्यासुद्धा झालेल्या आहेत. अजून आयुष मेडिकलला गेलेला, तो आला नव्हता. आणि मी तुझं ना तुम्हाला काल सांगितलेलं की तिच्या ना कॉलेजमध्ये प्रोग्राम आहे ना, तर ती त्याच्यासाठी गेले. तर तीही आली नव्हती. 10:30 वाजले होते तरी पण आली नव्हती. आणि बघा माझं आहे 10:30 वाजताचं काम चाललेलं आहे सगळं. गॅस वगैरे सगळं व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. आणि फक्त आता मी आणि मनोहरच पहिला जेवून घेणार. पण त्याच्या अगोदर मी आली की माझं एवढं काम होतं. मुलं आली तर ती लोकं पण जेवायला बसतील. पण जसं मी जेवण वगैरे सगळं बाहेर घेतल्याच्यानंतर मग ती दोघं पण आले. मी मनोहरला हाक मारल्याबरोबर तो जेवायला बाहेर आला. तोपर्यंत त्याने जेवण वगैरे घेतलेलं आहे बाहेर. आणि मी इथे
मस्तपैकी गॅस वगैरे पुसून घेतलेला आहे आणि आजचा बेत माझा वांग्याची भाजी आणि भाकरी.